भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बिटमार्क आणि शेकीपीठ आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यातून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं. बिटमार्क आणि शेकीपीठ तुम्ही ऑटोमेशनमध्ये इम्पोर्टच केली असेल. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, इथून सर्वात आधी अशा प्रकारे आपल्याला बिटमार्कला ओपन करायचं आहे. बिटमार्क काहीसं अशा पद्धतीचा आपला राहील. तर त्याच्यात मी काहीसं जराशी काहीतरी ॲड करून दिलेलं आहे. तुम्हाला काही विषय नाही, तुमचा भाऊ एकदम तुम्हाला काही ना काहीतरी ॲड करून देत असते एकदम सोप्या पद्धतीत शिकण्यासाठी. तर सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, याच्यात काय करायचं काय नाही ते सगळं सांगतो तुम्ही या व्हिडिओमध्ये. फक्त तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला एक लाईक करायचं आणि चॅनलवर आपल्या नवीन आला असाल लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन त्याला ऑलवर सेट करून टाका. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाका सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर सर्वात आधी काय करायचं आहे, पहिला इथे क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा जे काय फोटो असेल ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. आणि वरी जे काय थ्री लाईन दिसेल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून फुल काय मीडियामध्ये आपल्याला हा फोटो करून घ्यायचा आहे. तर आता काय करायचं आहे, पुढच्या बिटला जायचं आहे आणि तिथून जे काही एक्स्ट्रा पार्ट होत आहे म्हणजे 4.1च्या बिटचा, तर तिथून कट मारून घ्यायचा आहे आणि त्या फोटोवरती अशा प्रकारे एकदा दाबून धरायचं आहे आणि जे काही मी लेअर दिलेली आहेत ॲड करून त्या लेअरच्या खालती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, डबल प्लायची क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक तुम्हाला मी डॉलर पिन जी बनवून दिलेली आहे ती ॲड करायची, मग अठराची त्याचं जायचं आणि याला ॲडजस्ट तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. वरती करू शकता आणि तुम्ही खाली पण करू शकता तुमच्या फोटोच्या हिशोबात. तर आता याला काय करायचं, जिथपर्यंत आपला फोटो आहे तिथपर्यंत यायचा आहे आणि याचा पण एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट मारायचा आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, डबल प्लायची अशी क्लिक करायची, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक मी व्हिडिओ देईल तुम्हाला, ते व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, हे व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बरोबर लागून जाईल, काही विषय येत नाही या व्हिडिओचा. तर आता काय करायचं आहे, जे काय डायरेक्ट पिन जी ॲड केली होती ते डायरेक्ट पिन जे पण अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि जे काय फोटो आहे त्या फोटोच्या बरोबर अशा प्रकारे वरती लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, पहिलं त्याशी क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक मी तुम्हाला बॉर्डर देईल, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आहे. तर बॉर्डर अशा वगैरे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे. जे काय 2 नंबरला तुम्हाला या लाईटिंगचा ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि 1 नंबरला तुम्हाला जे काही स्क्रीनचं जे काय ऑप्शन येईल त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करून टाकायचं आहे. आणि या बॉर्डरला काय करायचं आहे, तुम्ही शेवटपर्यंत यायचं आहे, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता बघू शकता जे काय आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या साईडतून म्हणजे बरोबर अशा टॉप लेवल म्हणजे तिचे हार्ड पद्धतीत बॉर्डर लागून गेलेली आहे. तर आता काय करायचं आहे, याला शेकीपीठ द्यायचं आहे. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकीपीठ दिलेलं आहे तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या असेल ती क्लिक करायचं आहे आणि थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे. तर कॉपी फोटोवरती क्लिक करून इथून बॅक घ्यायचं आहे. तर आता आपल्याला डबल बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता काय करायचं आहे, जे काय फोटो आहे आपला तर त्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट आपण अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता काही लूक अशा प्रकारे आता आपल्याला दिसून जाईल. तर त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी जाईल. तर आता हे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आजचा व्हिडिओ आहे तर आता लगेच एक्सपोर्टला चालू होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये सांगून जा आणि अशाच प्रकारे सोप्या पद्धतीची व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मग भेटूया का नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.